हाय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मॅथ टॅलेंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे सर्वांच्या मनात थोडीशी भीती निर्माण करणारा बट ॲक्च्युली खूप मजेशीर असा विषय मॅथमॅटिक्स. मी आज मॅथमॅटिक्स पार्ट 10 क्लास 10चं मॅथमॅटिक्स पार्ट 10 हा विषय तुम्हाला शिकवणार आहे. तर आजचा माझा टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. चला तर मग सुरू करूया. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. चला तर मी आज तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याची डेफिनेशन सांगणार आहे. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन? An equation which contain two variable. What is mean by two variable? Two variable means one variable is x and one variable is y. That is called as two variable. And the degree of each term containing one variable. One variable. Degree of each term containing one variable means that two variable have degree 1 means the power of that variable is 1 means the power of x is 1 and power of y is 1. Means an equation which contain two variable x plus y and the degree of each term containing variable is 1 means 1 is called as linear equation in two variable. This is the degree of some. We see the example that equation have degree. This is a 5x and degree of is 3 and this is 7y. The degree of this y is 1 and this is equation 4a square b. The degree of a is 2 and b is 1 means this is not linear equation in two variable and this is also not linear equation in two variable. And this is also not linear equation in two variable. Why? Because the main form of the linear equation in two variable is ax plus by plus c is equal to 0. This is the general form of linear equation in two variable. Ax plus by plus c is equal to 0. In this equation, x containing 1 degree, y is also containing 1 degree and plus c is equal to 0. Now understand what is mean by linear equation in two variable. Now we see some example of linear equation two variable. चला तर मग आता आपण काही एक्झाम्पल बघूया आणि सॉल्व करूया आणि समजून घेऊया ती लिनियर इक्वेशन आहेत किंवा नाहीत. चला, हा जनरल फॉर्म मी सांगितला आहे तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा आणि हे पण लिनियर इक्वेशन आहे, पण याचा जनरल फॉर्म काय आहे तर तो फाइंड करूया. जनरल फॉर्म काय असतो? ax प्लस by. याचा एक्स कुठं आहे? हा एक्स व्हेरिएबल आहे मीन्स 3x. हा 4y आपण या साईडला घेतला तर तो मायनस होईल. साईड बदलली तर साईन बदलतं. 4y आणि हा 12 इकडे मायनस होता तर तो प्लस होईल मीन्स प्लस 12 इज इक्वल टू इकडे काय राहिला 0. हा झाला याचा जनरल फॉर्म, या इक्वेशनचा जनरल फॉर्म झाला. चला मग आता काही एक्झाम्पल मी घेतले आहेत, त्याच्यात आपल्याला सांगायचं आहे कोणतं लिनियर इक्वेशन आहे आणि कोणतं लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल नाही आहे. हे बघा, 4m प्लस 3n इज इक्वल टू 12 हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? चला कमेंटमध्ये सांगा मला, कोण सांगू शकते तर. ॲक्च्युअली हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. तर मग ते आपण कसं ओळखायचं? बघा, इथं 4m याची mचा पॉवर 1 आहे, nचा पॉवर 1 आहे इज इक्वल टू 12 म्हणजेच की हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. मीन्स याचा फॉर्म असा आहे 4m प्लस 3n मायनस 12 इज इक्वल टू 0. मग हे लिनियर इक्वेशन आहे का? तर हो, यस, दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. चला आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूयात. समजलं तर मग अशा प्रकारे आपल्याला पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे. ते आहे 3x मायनस 7y इज इक्वल टू 13. 3x स्क्वेअर आहे ती. चला मग आता हे आहे का? तर आपला लिनियर इक्वेशनची डेफिनेशन काय सांगते?
ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे एक्स वाय, आणि ज्याची डिग्री 1 आहे, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे पण याची डिग्री 1 नाही आहे, 2 आहे, म्हणूनच हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे, म्हणजेच की नो, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. चला पुढचं बघूया. याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे का? हो आहे, एक्स वाय. याची डिग्री 1 आहे का? हो आहे, याची डिग्री पण 1 आहे, म्हणजेच की हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. आणि याचा फॉर्म काय होईल? जनरल फॉर्म 2x स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5y इज इक्वल -16. हा 16 आपण इकडे घेतला तर मायनस होईल, इज इक्वल टू 0, म्हणजेच की हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. यस, दिस इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. पुढचं बघूया. पुढचं आहे 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. याचा एक्स व्हेरिएबल 0 आहे आणि आपला एक पण व्हेरिएबल आपल्याला 0 नको, म्हणजेच की हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही, मीन्स नो, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. याचं चला पुढचं बघू. हे काय? 0 × 3x प्लस 0y मायनस 36. हे पण लिनियर इक्वेशन 2 इन 2 व्हेरिएबल नाही, कारण याचा पण 1 व्हेरिएबल इज 0 अँड सेकंड ऑल्सो 0, मीन्स नो, देर इज नो 2 व्हेरिएबल प्रेझेंट, मीन्स दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. चला नेक्स्टवालं बघूया. नेक्स्टमध्ये काय? हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे की नाही ते बघूया. हे कसं आहे? याचा जनरल फॉर्म काढूया. याचं मल्टिप्लिकेशन होईल 4y प्लस 5x डिवायडेड बाय एक्स वाय, मीन्स आपण याचं मल्टिप्लिकेशन घेतलं, हा 4 इकडे घेतला तर हा मायनस होईल, इज इक्वल टू 0. हे पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे, कारण याचा जनरल फॉर्म असा होतो 4y एक्स वाय प्लस 5x एक्स वाय मायनस 4 इज इक्वल टू 0, आणि दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. चला पुढचं बघूया. पुढचं काय आहे? 4x मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. हे लिनियर इक्वेशन आहे का? कसं ओळखणार? सांगा बरं, तुम्ही सांगू शकता का? कमेंटमध्ये सांगा मला. नाही, कारण इथं एक्स वाय 2 टर्म प्रेझेंट आहे, 2 व्हेरिएबल एकाच ठिकाणी प्रेझेंट आहे. आपल्याला असं नाही. आपला जनरल फॉर्म असा आहे एक्स प्लस बी वाय मायनस प्लस सी इज इक्वल टू 0, आणि हा आपल्या जनरल फॉर्ममध्ये बसत नाही, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही आहे. चला तर पण अशा प्रकारे आजचा आपला टॉपिक लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा शिकून झाला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.